वाशिम ते कोंडाळा या दरम्यान जर बघितलं तर रेल्वे पटरीला ज्या अंडरपास पुलाची उभारणी करण्यात आली, मागील 3 वर्षापासून या पुलाचं काम आहे, मात्र त्याचा पूर्ण कालावधी संपला तरीही पूल पूर्ण झाला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जावं लागत आहे। सध्याच्या परिस्थितीत पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे। आपण बघू शकतो दोन्ही बाजूला जर बघितलं तर हा पूर्णतः पाण्याचा उतार काढलेला आहे आणि पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकते आणि पाणी साचू शकते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आता शेती करण्यासाठी जर बघितलं तर वाशिमवाल्यांना कोंडाळाकडे जावं लागते आणि कोंडाळावाल्यांना वाशिमकडे जावं लागते। अशी अनेकाची शेती एक दुसऱ्या भागाला आहे। त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना नेमकंच 10 ते 15 किलोमीटर अंतर काटून यांना या शेतामध्ये यावं लागत आहे। हे चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचं याच्यावरून दिसून येते। तसेच हे काम मागील 3 वर्षापासून रखडलेलं आहे आणि अजून कालावधी संपूनही काम पूर्ण झालं नाही, म्हणून शेतकरी पूर्णतः हातात झाला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या ठिकाणी। दादा, काय परिस्थिती मला सांग। आपण बघू शकता लवकरच आता पावसाळा सुरू होणार आहे। पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत। मागच्या 3 वर्षापासून शेतकरी वर्गाला कोंडाळा झांबरेची जवळपास 100 हेक्टर शेती रेल्वे पुलाच्या या बाजूला आहे। वाशिमपर्यंत कोंडाळा झांबरेच्या शेतकऱ्यांची शेती आहे आणि इकडून येण्यासाठी हाच मार्ग आहे। डायव्हर्शन कुठेही रेल्वे प्रशासनाने किंवा या कंत्राटदारांनी दिलेलं नाही। तुम्ही बघू शकता, बघा ते लोक जेव्हा जातात तेव्हा शेतकऱ्याच्या शेतामधून जात आहेत, पण पावसाळा आल्यानंतर कोणाच्याही शेतामधून कोणाला जाता येणार नाही। त्यामुळे हा एकमेव मार्ग आहे। गेल्या 3 वर्षापासून याचं काम चालू आहे आणि हे अशाच प्रकारे चालू आहे। खूप दिरंगाई या कामात चालू आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे। बघू शकता तुम्ही की पावसाचं पाणी येऊन त्या एका ठिकाणी थांबणार असल्यामुळं शेतकरी याच्यामधून ट्रॅक्टर किंवा आपली बैलजोडी जे काही त्यांचं शेतीचं साहित्य असेल ते घेऊन या बाजूला जाऊ शकणार नाही आणि शेती करू शकणार नाही। खूप त्यांचे त्रास त्यांना होणार आहे आणि 3 वर्षापासून हे काम रखडलेलं आहे। तर आमची विनंती आहे रेल्वे प्रशासनाला आणि कंत्राटदाराला की त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं। आम्ही वेळोवेळी सर्व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही भेटलो, रेल्वे डिव्हिजन DRM साहेबांना आम्ही पत्रव्यवहार केला, रेल्वे प्रशासनाशी वारंवार आम्ही या बाबतीत कळवलं, तरीच आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी। दादा, काय परिस्थिती, तुम्हाला आता शेती करण्यासाठी किती अंतर काटावं लागणार आहे? आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत, तरी जर पाऊस झाल्यानंतर आम्हाला इकडली शेती पेरायला जायचं असलं तर कमीत कमी कोंडाळा ते काट्यावरून वाशिमवरून येऊन इथं यावं लागते। कारण की हे आम्ही इथून जमीन आमची कोंडाळ्यापासून अर्धाच किलोमीटर अंतरावर आहे, पण तेवढंच अंतर काटायसाठी आम्हाला 7 ते 8 किलोमीटर अंतर काटून इथं यावं लागते। असंच जर चालू राहिलं तर आम्हाला शेती करण्यासाठी विनाकारण नाहक तकलीफ होऊन राहिली आहे। 3 वर्ष झाले ही अशी परिस्थिती चालू आहे। नक्की अजूनही आपले शेतकरी येतात। दादा, मला सांगा, तुम्ही पुलाची 3 वर्ष कालावधी संपला, तुम्ही मागणी केली, मात्र अजूनही पूल नाही झाला। अजून पूल झाला नाही साहेब। आणि आम्हाला दररोज 24 घंटे आम्हाला शेतात यावं लागते। शेतात यायसाठी ते म्हणतात की तुम्ही 12 किलोमीटर अंतरावरून या, हे रस्ता नाही, पुन्हा रस्ता साईडनं दिला नाही आम्हाला। आमचे त्रास आम्हाला माहीत, शेतकऱ्याचे काय येते ते। 3 वर्ष झाले आम्ही पावसातून इकून तिकून यायचं, आपलं पेरून घ्यायचं, पण हे लय येले चालू आहे। ठेकेदार म्हणते आज होते उद्या होते, 15 तारीख दिली ते मेची, ती गेली, आता मार्च मे जून आला तरी बी त्याचं काम झालं नाही। नक्कीच हे होते आपल्यासोबत जे कोंडाळा येथील शेतकरी, तसे वाशिम येथील शेतकरी। यांचं एकच मत आहे की जे पुलाचं काम झालं आहे मात्र 3 वर्षापासून हे रखडलेले, येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसात जर ह्या पुलाचं काम कंप्लीट झालं नाही तर शेतकऱ्यांना 10 ते 12 किलोमीटर अंतर गाठून शेतामध्ये यावं लागणार आहे आणि शेतीचं काम रखडणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।